तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण नेक्स्ट टाईपच्या एक्झाम्पलचा अभ्यास करूया। बघा एक्झाम्पल कशा पद्धतीने आहे। आधी मी क्वेश्चन रीड करतो। विदाउट यूजिंग टू टेबल प्रूव्ह दॅटचे एक्झाम्पल आहेत आणि त्यामध्ये हे सब 3 एक्झाम्पल्स आहेत। बघा फर्स्ट स्टेटमेंट काय आहे, पी बाय कंडिशनल क्यू इट इज इक्विव्हॅलन्स टू निगेशन इन ब्रॅकेट पी कंजक्शन निगेशन क्यू, त्यानंतर कंजक्शन निगेशन इन ब्रॅकेट क्यू कंजक्शन निगेशन पी। या पद्धतीने हे फर्स्ट स्टेटमेंट किंवा फर्स्ट एक्झाम्पल आहे, ठीक आहे ना। आणि आपल्याला ते प्रूव्ह दॅट करायचं आहे। प्रूव्ह दॅट का बरं आहे, तर इथे इक्विव्हॅलन्सचं रिलेशन आहे, ठीक आहे ना। म्हणजे हे इक्विव्हॅलन्सचं एक एक्झाम्पल आहे आणि ते एक्झाम्पल आपल्याला विदाउट टू टेबलने सॉल्व करायचं आहे, टू टेबलचा यूज न करता, ठीक आहे ना। आधी देखील आपण या टाईपचे एक्झाम्पल बघितले आहेत, पण ते एक्झाम्पल आपण टू टेबलच्या मेथडने सॉल्व केलेले आहेत। म्हणजे टू टेबल आपण प्रिपेअर करायचो, त्यानंतर आपण रिस्पेक्टिव्ह कॉलममधील ज्या ट्रूथ व्हॅल्यूज आहेत त्या जर सेम आलं तरच ते स्टेटमेंट आहे ते लॉजिकली इक्विव्हॅलन्स असणार आहे, ठीक आहे ना, अदरवाईज नसणार आहे। जसे त्या पद्धतीने आपण ते टू टेबलच्या मेथडने सॉल्व करत होतो, ठीक आहे ना। बट इथे आपल्याला हे जे लॉजिकल इक्विव्हॅलन्सचे एक्झाम्पल आहेत हे आपल्याला अल्जेब्रा स्टेटमेंटचे जे लॉ बघितले आपण मागील लेक्चरमध्ये, ते लॉ यूज करून आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत, ठीक आहे ना। तर बघा हे फर्स्ट एक्झाम्पल आहे। फर्स्ट एक्झाम्पलचं आपण सोल्युशन बघूया, त्यानंतर वन बाय वन आपण नेक्स्ट एक्झाम्पलचं सोल्युशन बघूया, ठीक आहे। सो सोल्युशन एक्झाम्पल नंबर फर्स्ट। आधी जे स्टेटमेंट आहे, आता लक्षात घ्या, ज्यावेळेस लॉजिकल इक्विव्हॅलन्सचं किंवा ह्या टाईपचं ज्यावेळेस आपण एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत त्यावेळेस आपल्याकडे 2 साईड्स गिवन असतात, बरोबर। एक LHS आणि दुसरी म्हणजे राईट हँड साईड RHS, बरोबर। एक लेफ्ट हँड साईड आणि दुसरी राईट हँड साईड। मग कन्सिडर करताना आपल्याला कोणतीतरी एक साईड कन्सिडर करायची आहे, बरोबर। एक तर लेफ्ट हँड साईड घ्या किंवा राईट हँड साईड घ्या। इथे कोणती साईड गिवन घेतलेली आहे, तर LHS गिवन घेतलेली आहे। असं कन्सिडर करायचं की LHS आपल्याकडे गिवन आहे, मग LHS कडून आपण RHS प्रूव्ह करायची, ठीक आहे। असं केलं तरी चालेल। एकतर RHS घ्या किंवा LHS घ्या। इथे जर RHS घेतली असती, RHS जर कन्सिडर केली असती तर आपल्याला काय शो करावं लागलं असतं, इट इज इक्विव्हॅलन्स टू LHS, ठीक आहे ना। इथे सोल्युशनमध्ये घेतलेलं आहे LHS, मग इट इज आपल्याला शो काय करायला लागेल, इट इज इक्विव्हॅलन्स टू RHS, ठीक आहे ना, या पद्धतीने। मग बघा आता कन्सिडर काय करायची, कोणतीतरी एक साईड कन्सिडर करायची आहे। मी पुन्हा एकदा सांगतो, कोणतीतरी एक साईड कन्सिडर करायची आहे, एकतर LHS घ्या किंवा RHS घ्या, ठीक आहे। तर इथे कशा पद्धतीने घेतलेलं आहे, तर इथे LHS कन्सिडर केलेली आहे। ही जी साईड आहे ना ही गिवन घेतलेली आहे या पद्धतीने। मग काय चेंजेस होणार आहे, तर बघा P बाय कंडिशनल जर Q असेल तर इट इज इक्विव्हॅलन्स टू, या पद्धतीने आपल्याला हे रिलेशन माहीत आहे। म्हणजे P इम्प्लाइज Q डिसजंक्शन सेकंड ब्रॅकेटमध्ये Q इम्प्लाइज P, या पद्धतीने हे रिलेशन आहे, ठीक आहे ना। बाय कंडिशनलसाठीचा जो लॉ आहे, रूल आहे, तो इथे यूज करायचा आहे, ठीक आहे ना। हे रूल आपल्याला पाठच करायचे आहेत। लक्षात घ्या, जेवढे तुम्ही ह्या टाईपचे एक्झाम्पल सॉल्व करणार आहात ना तेवढे तुमचे हे लॉ फिक्स होणार आहेत, पक्के होणार आहेत, परफेक्ट होणार आहे, ठीक आहे। तर बघा आता इथे बाय कंडिशनलचा रूल अप्लाय करून आपल्याला या पद्धतीने एक्सप्रेशन भेटलं। आता यानंतर आपल्याला कशा पद्धतीने सॉल्व करता येईल, इथे काय आहे बघा, फर्स्ट ब्रॅकेट काय आहे, P इम्प्लाइज Q आहे। म्हणजे इथे P कंडिशनल किंवा इम्प्लिफिकेशन म्हणा, P कंडिशनल Q आहे, बरोबर। म्हणजे इथे आपल्याला कंडिशनल लॉ यूज करायला लागेल। बघा प्रत्येक वेळेस आपल्याला त्याच कन्सेप्टकडे जायचं आहे। म्हणजे अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटचे जे लॉ आहेत ते इथे यूज करायचे आहेत। मग तो लॉ काय आहे, कंडिशनल लॉ काय आहे, तर एकदम सिम्पल आहे। बघा इथे पण कंडिशनल आहे आणि इथे पण कंडिशनल आहे, बरोबर ना, दोन्ही ब्रॅकेटमध्ये कंडिशनलच आहे। म्हणून बाय कंडिशनल लॉने आपण काय लिहू शकतो, आत्ताच आपण बघितलं मागील एक्झाम्पलमध्ये, निगेशन P जर कंडिशनल असेल तर ह्या फर्स्ट स्टेटमेंटचं निगेशन घ्यायचं विथ डिसजंक्शन नेक्स्ट स्टेटमेंट Q आहे, बरोबर। या पद्धतीने लिहिता येईल। सिमिलरली कंजक्शन इथे या ब्रॅकेटसाठी या पद्धतीने आपल्याला हा कंडिशनलला अप्लाय करता येईल। म्हणजे निगेशन Q फर्स्ट स्टेटमेंटचं निगेशन घ्यायचं, त्यानंतर डिसजंक्शन घ्यायचं आणि सेकंड स्टेटमेंट ॲज इट इज घ्यायचं, म्हणजे इथे P स्टेटमेंट आहे, बरोबर। या पद्धतीने आपण इथे कंडिशनलला अप्लाय केलेलं आहे। इथे या कंडिशनल साईनवरून आपण कंडिशनलला अप्लाय केलेलं आहे। इथे बाय कंडिशनलवरून आपण बाय कंडिशनलला अप्लाय केलेलं आहे, हे लक्षात घ्या, ठीक आहे। आता त्यानंतर इथे झालं कंडिशनलला अप्लाय। आता इथे काय करता येईल बघा, इथे स्टेटमेंट कशा पद्धतीने झालं, तर निगेशन P डिसजंक्शन Q आहे, त्यानंतर त्यामध्ये कंजक्शन साईन आहे आणि सिमिलरली इथे निगेशन Q डिसजंक्शन P, या पद्धतीने हे स्टेटमेंट तयार झालेलं आहे।
आता आपल्याला काय बघायचं आहे बघा, तर इथे पी बाय कंडिशनल क्यू असं आपलं कन्सिडर केलेलं आहे, LHS साईट आहे बरोबर. आणि आपल्याला शो काय करायचं आहे किंवा प्रूव्ह काय करायचं आहे, इट इज इक्विव्हॅलन्स टू, या पद्धतीने आपल्याला स्टेटमेंट तयार करायचं आहे, लक्षात घ्या बरोबर. मग आता ब्रॅकेटच्या बाहेर काय आलं पाहिजे, निगेशन आलं पाहिजे आणि इथे कंजक्शन आणि क्यूवरती निगेशन अप्लाय झालेलं पाहिजे बरोबर. आणि इथे त्याच पद्धतीने आहे, फक्त अल्टर चेंज झालेलं आहे स्टेटमेंट, इथे क्यू आहे आणि इथे पी आहे. ठीक आहे, तर बघा मग आता इथे निगेशन पी डिजंक्शन क्यू आहे बाय डी मॉर्गन्स लॉ. इथे डी मॉर्गन्स लॉ म्हणलेला आहे बघा, एकदम सिंपल आहे, वर्डनुसार नका जाऊ, तर एकदम सिंपल आहे. इथे काय करायचं आहे, तर या ब्रॅकेटमध्ये जे निगेशन आहे ना ते बाहेर काढून घेऊया आपण. म्हणजे या पद्धतीने बघा, जर निगेशन जर बाहेर काढून घेतलं तर ब्रॅकेटमध्ये जशा पद्धतीने आपण अल्जेब्रामध्ये इन मॅथमॅटिकली इन जनरलमध्ये जशा पद्धतीने आपण ब्रॅकेटमधून कॉमन टर्म बाहेर काढतो ना, त्याच पद्धतीने इथे निगेशन ही टर्म बाहेर काढलेली आहे थोडक्यात बरोबर. मग जर ह्या होल ब्रॅकेटमधून ह्या फर्स्ट ब्रॅकेट आहे, फर्स्ट ब्रॅकेट, त्यामध्ये जर मी निगेशन बाहेर काढलं तर बघा, तर आतमध्ये काय शिल्लक राहील, तर इथे पी शिल्लक राहील. त्यानंतर ज्यावेळेस मी निगेशन बाहेर काढणार आहे त्यावेळेस या डिसजंक्शनचं काय कन्वर्ट होईल, कंजक्शनमध्ये कन्वर्ट होईल बरोबर. आणि इथे क्यू हा जो सिंपल आहे ना क्यू, तो कशामध्ये कन्वर्ट होईल, निगेशनमध्ये कन्वर्ट होईल. ठीक आहे ना, ही कन्सेप्ट लक्षात घ्या, कारण आपण निगेशन ही साईन बाहेर काढलेलं आहे होल ब्रॅकेटमधून. सपोज आता ही जर कन्सेप्ट तुम्हाला कळाली असेल तर बघा, चेक करूया आपण हे स्टेटमेंट अगेन आपल्याला भेटतं आहे की नाही. ठीक आहे, म्हणजे मी हे निगेशन साईन जे ब्रॅकेटच्या बाहेर काढलेलं आहे ते जर मी पुन्हा ब्रॅकेटवरती अप्लाय केलं तर मला पुन्हा हे स्टेटमेंट भेटलं पाहिजे बरोबर. बघा मी अप्लाय करून बघतो, जर निगेशन या ब्रॅकेटवरती अप्लाय केलं तर निगेशन इथे काय भेटेल, पी भेटेल बरोबर. त्यानंतर निगेशन जर आतमध्ये अप्लाय केलं तर या कंजक्शनचं होईल डिसजंक्शन. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट इथे निगेशन, या निगेशन क्यूवर जे अप्लाय केलं तर निगेशन कॅन्सल होईल आणि ॲज अ सिम्पल स्टेटमेंट क्यू राहणार आहे. ठीक आहे ना, म्हणजे आपल्याला करेक्ट भेटतं आहे. ठीक आहे, सिमिलरली ज्या पद्धतीने आपण ह्या फर्स्ट ब्रॅकेटमधून निगेशन बाहेर काढला त्याच पद्धतीने आपण ह्या सेकंड ब्रॅकेटमधून निगेशन बाहेर काढणार आहोत आणि आपल्याला ही सेकंड टर्म भेटणार आहे. ठीक आहे ना, सेकंड ब्रॅकेटसाठी. आणि मध्ये कोणतं साईन असणार आहे, तर इथे कंजक्शनचं आहे, म्हणजे इथे सिमिलरली ॲज इट इज कंजक्शनचं साईन येणार आहे बरोबर. म्हणजे आपल्याला इथे कोणता रूल यूज केलेला आहे, तर रूल जर इथे आपल्याला लिहायचा असेल तर आपण इथे म्हणू शकतो डी मॉर्गन्स लॉ. ठीक आहे ना, डी मॉर्गन्स लॉ काय एक्सप्लेन करतो, जर ब्रॅकेटच्या बाहेर जर निगेशन असेल तर ते अप्लाय केल्यानंतर या पद्धतीने आपल्याला फॉर्मॅट भेटतो. ठीक आहे ना, एकदम सिंपल आहे. तुम्ही जेवढे, मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो, जेवढे तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करणार आहात ना तेवढे तुमचे हे रूल परफेक्ट होणार आहे. तर आता या पद्धतीने आपल्याला हे सोल्युशन भेटणार आहे आणि हे सोल्युशन म्हणजे आपलं काय असणार आहे, प्रूव्ह दॅट असणार आहे. बघा पी बाय कंडिशनल क्यू जर असेल तर या पद्धतीने आपल्याला स्टेटमेंट आहे आणि ते स्टेटमेंट इथे आपले प्रूव्ह झालेलं आहे. ठीक आहे ना, एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात त्यावेळेस तुम्ही डायरेक्टली मोठे एक्झाम्पल न घेता छोटे छोटे एक्झाम्पलपासून सुरुवात करा. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं विदाउट ट्रू टेबलच्या मेथडने. ठीक आहे ना, म्हणजे अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटचे लॉ यूज करून आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करूया. नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे, निगेशन इन ब्रॅकेट पी डिसजंक्शन क्यू आहे, त्यानंतर डिसजंक्शन इन ब्रॅकेट निगेशन पी कंजक्शन क्यू आहे आणि इट इज इक्विव्हॅलन्स टू निगेशन पी आहे. ठीक आहे ना, मग आता पुन्हा त्याच मेथडने आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. सो कन्सिडर करताना कोणती तरी एक साईट कन्सिडर करा, एकतर LHS करा किंवा RHS करा. इथे अगेन LHS घेतलेले आहे आणि त्यावरून आपल्याला RHS फाइंड करायचे आहे किंवा शो करायचे आहे. ठीक आहे, तर बघा एकदम सिंपल आहे. ही आपली LHS आहे आणि RHS काय आहे, निगेशन पी आहे. ठीक आहे ना, ती आपल्याला ही टर्म सॉल्व करून आली पाहिजे, म्हणजे ते इट इज इक्विव्हॅलन्स आहे असं आपल्याला प्रूव्ह दॅट होणार आहे. तर बघा ही LHS आहे आणि LHS कशा पद्धतीने आहे, तर या ब्रॅकेटवरती निगेशन अप्लाय केलेलं आहे आणि इथे या पद्धतीने टर्म आहे. सो चला वन बाय वन सॉल्व करूया. बघा ही निगेशनची जी टर्म आहे ना ती आतमध्ये अप्लाय करूया. ठीक आहे, तर बघा कशा पद्धतीने होईल. इथेच आपण बघितलं होतं वरील एक्झाम्पलमध्ये, आधीच्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलेलं आहे कशा पद्धतीने आपण निगेशन अप्लाय करू शकतो. सो इथे ही निगेशनची टर्म आतमध्ये अप्लाय केल्यानंतर काय स्टेटमेंट भेटणार आहे किंवा काय एक्सप्रेशन होणार आहे, तर बघा इथे निगेशन पी वरती अप्लाय केल्यानंतर निगेशन पी भेटेल, त्यानंतर या डिसजंक्शनचं कंजक्शनमध्ये कन्वर्ट होईल आणि त्यानंतर नेक्स्ट निगेशन या क्यूवरती अप्लाय होणार आहे. ठीक आहे, म्हणजे या पद्धतीने स्टेटमेंट फॉर्म होईल. बघा निगेशन पी कंजक्शन निगेशन क्यू बरोबर.
त्यानंतर इथे काय आहे नेक्स्ट ॲज इट इज जे स्टेटमेंट आहे ते ॲज इट इज ठेवूया, म्हणजे डिसजंक्शन इन ब्रॅकेट निगेशन पी कंजक्शन क्यू या पद्धतीने आहे ते ॲज इट इज ठेवूया. आता नेक्स्ट काय सॉल्व करता येईल बघा, इथे निगेशन त्यानंतर इथे डिसजंक्शन निगेशन पी कंजक्शन क्यू आहे. आता इथे काय करता येईल, इथे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करणार आहोत आपण. कशा पद्धतीने बघा, एकदम सिंपल आहे. ठीक आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ का आपण यूज करणार आहोत, तर आपली जी RHS आहे ती काय आहे निगेशन पी आहे. बघा एक लेंथी स्टेटमेंट आपल्याला गिवन आहे LHS साईडला, बरोबर, आणि ते कन्वर्ट करायचं आहे एका स्मॉल एलिमेंट किंवा स्टेटमेंटमध्ये जे आहे निगेशन पीमध्ये, बरोबर. RHS जी साईड आहे ती आपली निगेशन पी आहे, बरोबर. मग ही स्मॉल आहे आणि हे जे होल स्टेटमेंट आहे ते आपल्याला कन्वर्ट करायचं आहे एका स्मॉल एलिमेंटमध्ये म्हणजे निगेशन पीमध्ये. म्हणून आपण काय करत आहोत, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करत आहोत. म्हणजे आपल्याला जे एक्झाम्पल आहे ते आपल्याला कॉम्प्रेस करत चालायचं आहे. ठीक आहे ना. बघा इथे या पद्धतीने हे होल स्टेटमेंट आहे, एक बिग स्टेटमेंट आहे आणि ते आपल्याला कॉम्प्रेस करत 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 आपल्याला RHSकडे यायचं आहे. म्हणजे आपल्याला जी RHS आहे ती फाइंड करायची आहे. ठीक आहे ना. कन्सेप्ट समजून घ्या, एकदम सिम्पल आहे. फक्त आपल्याला जे अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटचे लॉ आहेत ते यूज करत चालायचे आहेत. सो इथे आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करणार आहोत. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करून काय होणार आहे, हे जे एक्सपान्शन आहे ना वरचं, ते एक्सपान्शन थोडंसं छोटं होणार आहे. बघा कशा पद्धतीने, म्हणजे निगेशन पी कंजक्शन इन ब्रॅकेट निगेशन क्यू डिसजंक्शन क्यू या पद्धतीने लिहिता येईल, बरोबर. म्हणजे तुम्हाला जर ही कन्सेप्ट अशी जर समजत नसेल तर ही जी कन्सेप्ट आहे ना, तर पुन्हा निगेशन पी इथे याच्यावरती अप्लाय करा, ह्या ब्रॅकेटवरती, म्हणजे थोडक्यात मल्टिप्लिकेशन. ठीक आहे ना, तो क्रायटेरिया इथे अप्लाय करा. किंवा अजून सिंपल लँग्वेजमध्ये सांगायचं ठरलं तर तुम्ही या पद्धतीने देखील हा लॉ लक्षात ठेवू शकता, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. बघा कशा पद्धतीने, हे एक बिग स्टेटमेंट आहे, बरोबर ना, लेंदी स्टेटमेंट आहे आणि ते इथे या पद्धतीने कॉम्प्रेस केलेलं आहे आणि इथे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केलेला आहे असं म्हणलेलं आहे. बघा कशा पद्धतीने अजून एकदा सिंपल ट्रिकने लक्षात ठेवता येईल. तर इथे निगेशन पी आहे, इथे देखील निगेशन पी आहे, बरोबर. आणि मध्ये साईन कोणतं आहे, डिसजंक्शनचं, इथे कोणतं कंजक्शनचं आणि इथे कोणतं आहे कंजक्शनचं, बरोबर. आता दोन ब्रॅकेटमध्ये सिमिलरिटीज कोणकोणत्या आहेत, तर इथे निगेशन पी आहे, इथे निगेशन पी आहे, इथे कंजक्शन आहे, अगेन इथे कंजक्शन आहे. म्हणजे जेवढं कॉमन टर्म आहे ना ती बाहेर काढूया. बघा निगेशन पी आहे, इथे कॉमन काढली, बरोबर. निगेशन पी कॉमन काढली. त्यानंतर इथे कंजक्शन आहे, इथे पण कंजक्शन आहे, कंजक्शन साईन देखील काय काढलं, कॉमन काढलं, बरोबर. म्हणजे निगेशन पी कंजक्शन ह्या ज्या दोन टर्म्स आहेत त्या कॉमन आहेत त्या बाहेर काढल्या. ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक असणार आहे, निगेशन क्यू आणि त्यानंतर ही साईन डिसजंक्शनचं आणि इथे कोणतं साईन आहे, स्टेटमेंट क्यू स्टेटमेंट आहे, बरोबर. मग ते ॲज इट इज इथे येणार आहे. म्हणजे या पद्धतीने आपल्याला हे स्टेटमेंट फॉर्म होणार आहे. या पद्धतीने लक्षात ठेवलं तरी चालेल, कॉमन टर्म बाहेर काढणे. ठीक आहे. आता त्यानंतर नेक्स्ट बघूया. बघा इथे काय सॉल्व करता येईल, त्यानंतर इथे निगेशन पी कंजक्शन इन ब्रॅकेट निगेशन क्यू डिसजंक्शन क्यू आहे. आता या ब्रॅकेटमध्ये इथे दोन एलिमेंट सेम आहेत, फक्त इथे निगेशन आहे आणि इथे प्लेन स्टेटमेंट आहे, बरोबर ना. या क्यूचंच इथे निगेशन घेतलेलं आहे आणि त्यावरती जर डिसजंक्शन अप्लाय असेल तर ती टर्म आपल्याला ट्रू व्हॅल्यू लिहिता येते, बरोबर ना. अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटच्या लॉमध्ये बघितलेलं आहे. आणि नेक्स्ट कशा पद्धतीने बघा, निगेशन पी इथे कंजक्शन आणि इथे याची व्हॅल्यू किती भेटली, ट्रू भेटली, बरोबर. आणि ट्रू व्हॅल्यू विथ कंजक्शन जर साईन असेल तर आपल्याला अगेन तीच व्हॅल्यू भेटते जी अल्जेब्रा लॉमध्ये ती कन्सेप्ट बघितलेली आहे. ठीक आहे ना. सो तो रूल कोणता आहे, कॉम्प्लिमेंट लॉ आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. आणि मग आपल्याला अगेन तीच व्हॅल्यू भेटते म्हणजे निगेशन पी भेटणार आहे, बरोबर. म्हणजेच निगेशन पी म्हणजेच कोणती साईड असणार आहे, तर आपली RHS साईड असणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. LHSकडून आपण RHSकडे प्रूव्ह केलं. ठीक आहे. सो आता लास्ट थर्ड टाईपचं एक्झाम्पल बघूया. बघा थर्ड टाईप कोणता आहे, निगेशन पी कंजक्शन क्यू इट इज इक्विव्हॅलन्स टू फर्स्ट ब्रॅकेट पी डिसजंक्शन क्यू त्यानंतर कंजक्शन निगेशन पी. या पद्धतीने हे एक्झाम्पल आहे. ठीक आहे ना. आणि आता आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. तर बघा याचं सोल्युशन कशा पद्धतीने आपल्याला भेटणार आहे, तर इथे या पद्धतीने हे सोल्युशन आहे. बघा मी एक्सप्लेन करतो. तर आता इथे कोणती साईड कन्सिडर केलेली आहे, तर इथे RHS कन्सिडर केलेलं आहे. ठीक आहे ना. इथे बघा व्यवस्थित, इथे हे एक्झाम्पल आहे आणि इथे ही आपली RHS आहे, ही RHS इथे कन्सिडर केलेलं आहे. ठीक आहे ना. आपल्याला जी सिंपल वाटेल ना ती
कन्सिडर करायची, शक्यतो जी लेंदी टर्म आहे ना ती कन्सिडर करायची आणि त्यावरून आपण शॉर्ट टर्म फाइंड करतो, म्हणजे अदर टर्म फाइंड करतो. ठीक आहे, तर बघा सोल्युशन सिंपल आहे. ही RHS आहे, RHS P कंजक्शन Q डिसजंक्शन निगेशन P आहे. आणि आता बघा आपली LHS काय आहे, निगेशन P कंजक्शन Q शो करायचे आहे, बरोबर ना. मग आता बघा इथे कशा पद्धतीने लिहिलेलं आहे, निगेशन P कंजक्शन इन ब्रॅकेट P डिसजंक्शन Q घेतलेलं आहे. आता इथे कशा पद्धतीने केलं तर इथे P कंजक्शन Q आहे. आता लक्षात घ्या इथे जे स्टेटमेंट आहे किंवा जे सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे ना ते आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे त्यावरून सिम्प्लिफाय करत चालायचं आहे. ठीक आहे ना, त्यामुळे एक्झाम्पल आधी केअरफुल रीड करा, बघा आणि मग कशा पद्धतीने स्टेप फॉलो करता येतील हे लक्षात घेत चला. ठीक आहे ना, म्हणजे कोणता रूल यूज केल्यानंतर कशा पद्धतीने स्टेटमेंट फॉर्म होईल ते लक्षात घेत चला. सो इथे काय केलेलं आहे तर कम्युटेटिव्ह रूल यूज केलेला आहे. कम्युटेटिव्ह रूल काय एक्सप्लेन करतो तर हा जी P टर्म आहे ती नेक्स्ट येते आणि Q टर्म आधी येते. विद्यार्थी मित्रांनो, या थर्ड एक्झाम्पलमध्ये काहीतरी मिस्टेक झालेली आहे. इथे मात्र सोल्युशन करेक्ट आहे, बट इथे थोडंसं काहीतरी मिस्टेक झालेली आहे. इथे जर कम्युटेटिव्ह लॉ अप्लाय केला तर Q कंजक्शन P यायला पाहिजे, बरोबर. इथे मात्र त्यांनी डिसजंक्शन घेतलेलं आहे. सो मी हे नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करेल कशा पद्धतीने आहे, कारण व्हिडिओची लेंथ खूप मोठी झालेली आहे. सो मी हे पुढील लेक्चरमध्ये नक्की एक्सप्लेन करेल. सो आजच्या लेक्चरमध्ये बस एवढंच. ह्यात एक विशेष नोट म्हणजे ह्या टाईपची जी एक्झाम्पल आहे ह्या टाईपच्या एक्झाम्पलचा भरपूर सराव करा. ठीक आहे ना, आणि हे जे लॉ आहे ते देखील व्यवस्थित पाठ करा, किंवा हे एक्झाम्पल तुम्ही ज्यावेळेस सॉल्व करणार आहात त्यावेळेस ॲटोमॅटिकली तुमचे हे लॉ परफेक्ट होणार आहे. ठीक आहे ना. सो आजच्या लेक्चरमध्ये बस एवढंच. तर भेटूया पुढील नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.